मित्र हो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आपल्या गटाची शक्ती ताकद हे सगळं वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळं महायुती प्रबळ होत असली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये एक छुपी अस्वस्थता असल्याचंही दिसून येऊ लागलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे गट भारतीय जनता पक्षापेक्षा वरचढ होऊ लागलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना बळ दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यासाठीच भाजपाचे दिल्लीतले वरिष्ठ नेतेच प्रयत्नशील आहेत असा आरोप तर विरोधकाकडून करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार पळवून नेले आणि त्या पाठोपाठ ठाकरे सेनेचे आमदार सुद्धा आता फोडले जाणार असल्याच्या हालचालीही सुरू झालेल्या आहेत. पण त्याला भाजपाकडूनच विरोध होऊ लागलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांनी या ऑपरेशन टायगरवर केलेलं एक भाष्य एबीपी माझानंही दाखवलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी ऑपरेशन टायगर बाबत बोलताना म्हटलं, खासदार येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला आमदारांची काय गरज आहे, हा सवाल त्यांनी थेट महायुतीलाच विचारलेला आहे. आणि यातूनच एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे खरे धक्के भाजपालाच बसत असल्याचंही दिसून येतं. या देशमुख यांनी आकड्यांचं गणित मांडून महायुतीलाच प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आधीच 235च्या पुढे आमदार बहुमत आहे, त्यामुळे आणखी किती आमदार महायुतीमध्ये येणार घेणार. आमच्याकडे 237 आमदार आहेत, 4-5 अपक्षांचाही पाठिंबा आहे, त्यामुळं 3/4 बहुमत आहे. आता आणखी आमदाराची गरज नाही, आणि असेल तर ती कशाला, असा प्रश्न आता माझ्यासारख्या आमदाराला पडत असल्याचंही देशमुख यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणखी गर्दी नको, शिवाय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा विरोधी आवाज असायला हवा. जर सगळेच इकडे आले तर पुढच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी कोणाला आणि कशी द्यायची हा प्रश्न पडणार आहे. येऊ इच्छित असलेल्या आमदारांनी जिथं आहे तिथंच सुखी राहावं, गुण्या गोविंदाने राहावं असा सल्ला सुद्धा देशमुख यांनी दिलेला आहे. पण त्याही पुढे जाऊन त्यांनी आम्हाला गरज नाही म्हणजे भाजपाला अशा शब्दामध्ये स्पष्टपणे फटकारलेला आहे. भाजपाला अशा ऑपरेशनची गरज नाही, भाजपा असं ऑपरेशन कधी करीतही नाही आणि आम्हाला यात रस देखील नाही. त्यामुळं हे जे ये तो ट्रेलर है झाकी अभी बाकी है असं म्हणतात ना, त्यांनी थोडा धीर धरावा. इतक्या स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरला विरोध करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे आणि दिल्लीचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात नक्कीच आलेलं असणार आहे. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा प्रबळ होऊ इच्छितात आणि मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा तर काही लपून राहिलेलीही नाही. आशिष देशमुख तर स्पष्टपणे बोलले, पण त्यांचे बोलविते धनी दुसरेच आहेत अशी सुद्धा चर्चा आता होऊ लागली आहे. आता हे बोलवते धनी कोण असणार, अर्थात हे तुमच्या लक्षात सुद्धा आलेलंच असेल. मग सांगून टाका ना तुम्हीच या बोलवित्या धन्याचं नाव, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.